नमस्कार. मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आजच्या लेक्चरला आपण पहिल्या टॉपिकमधील ज्या टॉपिकचं नाव आहे अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, यामधील काही इम्पॉर्टंट टर्म्स ज्या आहेत, महत्त्वाच्या संज्ञा ज्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. कारण या संज्ञा आपल्याला ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवताना वापरायच्या आहेत. तर अमलगमेशन ही जी पहिली संज्ञा आहे ती अशी आहे की कंबायनिंग 2 or more फर्म्स इंटू 1. ही गोष्ट आपल्याला आता पूर्णपणे माहिती झालेली आहे की अमलगमेशन म्हणजे काय. कारण मागच्या 2 लेक्चरला आपण याचाच अभ्यास करतोय की अमलगमेशन म्हणजे नेमकं काय. 2 किंवा अधिक फर्मचे एकत्रीकरण म्हणजे अमलगमेशन. आता पुढची संज्ञा बघूया, डिसोल्युशन. डिसोल्युशन म्हणजे बंद करणे, क्लोजिंग द ओल्ड फर्म्स, जुन्या फर्मचे विघटन करणे. ठीक आहे. पुढची संज्ञा आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. याच्यामध्ये अकाउंट्स टू ॲडजस्ट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन ॲसेट्स अँड लायबिलिटीज, म्हणजे मालमत्ता व देणीच्या किमतीतील बदल दाखवणारे हे खाते असते. त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट असं म्हणतो. अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्मच्या प्रॉब्लेम सोडवताना सुरुवातीला आपल्याला हेच अकाउंट ओपन करायचं असतं, ज्याला नाव द्यायचं असतं रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. अशा प्रकारे आपण त्याला नाव द्यायचे असतं. पुढची संज्ञा आहे कॅपिटल अकाउंट. शो पार्टनर शेअर इन द फर्म, म्हणजे त्या फर्ममध्ये जेवढे काही पार्टनर्स आहेत त्यांचा त्या फर्ममध्ये किती हात आहे, किती पर्सेंटेज त्यांचे शेअर्स आहेत, किंवा त्यांनी किती पर्सेंटेजमध्ये भांडवल त्या फर्ममध्ये यूज करण्यासाठी दिलेलं आहे. भागीदाराच्या फर्ममधील भांडवलाचा हिशोब, ही संज्ञा आहे कॅपिटल अकाउंट. त्याच्या पुढे आहे गुडविल. व्हॅल्यू ऑफ फर्म्स रिप्युटेशन, म्हणजे जी फर्म आहे त्या फर्मच्या नावाची किंमत किंवा प्रतिष्ठा. हे झाल्या अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्ममधील इम्पॉर्टंट टर्म्स. आता आपण त्याच्यातीलच पुढची टर्म पाहणार आहोत, गुडविल ट्रीटमेंट, म्हणजे गुडविलची हाताळणी त्या फर्ममध्ये कशा पद्धतीने केली जाते. तर गुडविल ट्रीटमेंट ही जर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर जुन्या फर्ममध्ये गुडविल असेल तर ते भागीदारीनुसार वाटले जाते. म्हणजे भागीदारीमध्ये पार्टनर्सचा ज्या पर्सेंटेजमध्ये हिस्सा असेल त्या पर्सेंटेजमध्ये त्यांना ते गुडविल वाटलं जातं. नवीन फर्म तयार होताना गुडविल नवीन भागीदारांना देणे आवश्यक असते. त्याच्यामुळे गुडविल ट्रीटमेंट ही अतिशय महत्त्वाची गोष्ट या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायची आहे. त्यानंतर गुडविलचे व्यवहार मुख्यतः प्रीमियम फॉर गुडविल अकाउंटच्या माध्यमातून केले जातं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जर्नल एंट्रीज करायची असते त्यावेळेस आपल्याला हा शब्द यूज करायचा असतो. त्या ठिकाणी गुडविल अकाउंटची ज्यावेळेस एंट्री आपण करणार असतो तेव्हा प्रीमियम फॉर गुडविल अकाउंट अशा पद्धतीने गुडविलचा उल्लेख करायचा आहे. त्याच्या पुढची ट्रीटमेंट्स आहे टर्म आहे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. तर याच्यामध्ये अमलगमेशन नंतर भांडवलदारांचे म्हणजे भागीदारांचे भांडवल नवीन गुणोत्तरानुसार समायोजित केले जातं. नवीन गुणोत्तर म्हणजे कशा पद्धतीचे आहे की समजा एक उदाहरण पाहूया. ए व बी यांचे नवीन भांडवलाचं गुणोत्तर आहे 3:2. ठीक आहे. तर त्यांचं एकूण भांडवल आहे 50,000. तर एचं भांडवल येणार 30,000 आणि बीचं भांडवल येणार 20,000. हे कशावरून काढलं तर त्यांचं जे गुणोत्तर आहे 3:2 यावरून आपण 50,000ची काय केलेली आहे, वाटणी केलेली आहे. म्हणजे 3:2 या गुणोत्तरानुसार 50,000 यामधील एला जाणार 30,000 आणि बीला जाणार 20,000. पण समजा जर एकडे 35,000 असतील तर त्याला 50,000मधील 5,000 परत मिळतील आणि जर समजा बीकडे 15,000 असेल तर त्याला एक्स्ट्रा 5,000 रुपये आणावे लागतील. अशा प्रकारे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलची ही टर्म आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. पुढची टर्म आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे नवीन नफा तोटा गुणोत्तर. जुन्या फर्ममधील गुणोत्तर वेगळे असू शकते आणि नवीन फर्म तयार झाल्यानंतर नवीन पार्टनरशिप डीड तयार करून नवीन गुणोत्तर ठरवलं जातं. असं इथे काही कायदेशीर ही बाब आहे की जुन्या फर्ममध्ये जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर नवीन फर्ममध्ये ठेवावं असं काही कन्फर्म नाही आहे.
किंवा कन्फर्म म्हणजे हा काही रूल नाही आहे. नवीन फर्म ज्यावेळेस तुम्ही तयार करता तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने नवीन गुणोत्तर ठरवू शकता. आणि हे जे नवीन फॉर्ममध्ये तुम्ही नवीन गुणोत्तर ठरवणार आहे, यावरूनच तुमचे जे व्यवसायातला जो नफा आणि तोटा होणार आहे तो वाटप केला जाणार आहे. त्याच्या पुढची टर्म आहे लीगल ॲस्पेक्ट. ह्या ज्या आहेत त्या कायद्याच्या बाबी आहेत. म्हणजे नवीन फर्म ज्यावेळेस रजिस्टर करतो तेव्हा पार्टनरशिप ॲक्ट 1932 चे पालन करणे आपल्याला आवश्यक असते. त्यानंतर नवीन पार्टनरशिप डीडमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पार्टनरशिप डीडमध्ये असल्या पाहिजेत. त्यापैकी नवीन भागीदारी गुणोत्तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आत्ताच आपण पाहिलेली आहे. गुडविलची वाटणी करणं गरजेचं आहे, ते सुद्धा आत्ता जस्ट आपण पाहिलेलं आहे, या टर्ममध्ये ते पाहिलेलं आहे आपण. भांडवलाची रचना ती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलमध्ये. त्यानंतर लाभ तोटाचं जे वाटप आहे ते सुद्धा आपण म्हणजे या गोष्टी कशामध्ये असाव्यात, पार्टनरशिप डीडमध्ये असल्या पाहिजेत. त्याचबरोबर नवीन खाते जे आपण ओपन करणार आहे त्याचे वेगवेगळे नियम तयार केले जातात, त्या नियमानुसार पार्टनरशिप डीड ही असली पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे फॉर्मॅट ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये फॉर्मॅट दिलेला आहे की जी अमाऊंट डिक्रीज होते ती डिक्रीजेस इन ॲसेटची जी अमाऊंट आहे ती आपण कुठे लिहितो, इन्क्रीज इन ॲसेटमध्ये लिहितो. आणि इन्क्रीजेस इन लायबिलिटीची जी अमाऊंट आहे ती डिक्रीजेस इन लायबिलिटीमध्ये लिहितो. ठीक आहे, हे प्रॉब्लेम सोडवताना आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारे या ठिकाणी इम्पॉर्टंट टर्म्स या आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण हे लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू.